नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना संदर्भातील 20 जुलै 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि नवीन अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही। ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम एक दिलासादायक बातमी म्हणता येईल, अपडेट म्हणता येईल। कारण की राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक लाभार्थ्यांचे मानधन गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होते। यामागे मुख्य कारण म्हणजे विभागीय सॉफ्टवेअर अपडेट आणि तांत्रिक प्रक्रिया होती। आता ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ओके, तर लाभार्थ्यांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल, जर तुमचं हे रखडलेलं मानधन तुम्हाला वितरण मागच्या महिन्यांचं मिळालेलं असेल तर या व्हिडिओच्या खाली आधी सबस्क्राईब करून चॅनलला कमेंट नक्की करा। ओके, पैसे आले असतील तर या संजय गांधी योजनेचे, निराधार योजनेचे, आणि जर तुमचं मानधन रखडलेले पैसे नाही आले आणि फक्त याच मागच्या महिन्याचे आले असतील, ओके, एकाच महिन्याचे आलेले असतील आणि मागचे नसतील आले तरीसुद्धा कमेंट करा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका। ओके, आणि काही प्रश्न असतील तुमचे तरीसुद्धा तुम्ही यूट्यूबमध्ये या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता। ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देईल। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर आता या पहिल्या अपडेटविषयी अजून एक थोडीशी माहिती आहे, ती म्हणजेच की आता ज्या लाभार्थ्यांचे हप्ते जे आहेत ते अनेक महिन्यांपासून अडकलेले होते त्यांचे जे पैसे आहेत आता टप्प्याटप्प्याने जमा केले जात आहेत। म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, ती प्रोसेस आहे, ती सध्या चालू आहे जमा करण्याची। जर तुमचे मानधन अजून आले नसेल तर तुम्ही काही घाबरून जाऊ नका। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात तुमच्या खात्यातही रक्कम जमा होऊ शकते। थोडासा धीर ठेवा, नक्कीच येईल रक्कम। आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीचा परिणाम कसा झाला ते सुद्धा आपण बघून घेऊया। आता सरकारकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांची माहिती जी आहे ती तपासण्यात आलेली आहे। काही प्रकरणांमध्ये नियमानुसार पात्रता तपासल्यानंतर लाभावर परिणाम झाल्याचे दिसून आलेले आहे। ओके, आता ज्या महिलांची पडताळणी सुरू आहे त्यांनी घाबरण्याचे सध्या काही कारण नाही आहे। आवश्यक कागदपत्रे तुमची योग्य असेल आणि पात्रता पूर्ण होत असल्यास पुढील निर्णयानुसार तुम्हाला जो लाभ आहे तो सुरूच राहू शकतो। ओके, आणि राहीलच लाभ। ओके, आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक लाभार्थी सध्या विचारत आहेत की योजनेच्या नियमांमध्ये काही बदल झालेला आहे का, तर याचे उत्तर आहे नाही झाला। 20 जुलै 2026 पर्यंत सरकारकडून पात्रता निकष, लाभाची रक्कम किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये कोणताही अधिकृत बदल जाहीर करण्यात आलेला नाही आहे। म्हणजे जी योजना आहे ही पूर्वीप्रमाणेच सुरू आहे, कंटिन्यू। ओके, आता जी चौथी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर आता लाभाच्या रकमेबद्दल थोडंसं बोलूया। सामान्य पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे, तर पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा या योजनेअंतर्गत 2500 पर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आहे आणि या रकमेमध्ये सध्या कोणतीही नवीन वाढ जाहीर करण्यात आलेली नाही आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे, जर तुमचे लाभार्थी मंडळींनो पैसे अडकले असतील तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुमचा आधार क्रमांक, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे। जर माहितीमध्ये तुमच्या काही चुका असतील, त्रुटी असतील किंवा पडताळणी अपूर्ण असेल तर मानधन वितरण मिळण्यास, जमा होण्यास विलंब होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही संबंधित कार्यालयात जाऊन तुमची माहिती एकदा नक्की तपासून घ्या। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल मंडळींनो आणि अद्याप अजूनही अर्ज केला नसेल तर तुम्ही संबंधित तहसीलदार कार्यालय किंवा संजय गांधी योजना शाखेत जाऊन अर्ज करू शकता। सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास पडताळणीनंतर लाभ तुमचा नक्कीच मंजूर केला जाईल। ओके, आणि आता 20 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार योजनेचे नियम आहेत, लाभाची रक्कम आहे आणि पात्रतेमध्ये कोणताही अधिकृत नवीन बदल जाहीर झालेला नाही आहे। सध्या सरकारचे मुख्य लक्ष प्रलंबित मानधन वाटप, लाभार्थ्यांची पडताळणी आणि पात्र व्यक्तींना वेळेत लाभ मिळावा यावरच आहे फक्त। ओके, आणि शेवटची विनंती, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे आधार, बँक आणि आवश्यक कागदपत्रे तुम्ही अद्ययावत अपडेट करून ठेवा, काही चुका असतील त्यात। ओके, आणि यामुळे मानधन तुमचं वेळेवर आहे ते मिळण्यास तुम्हालाच मदत होईल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।